गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आपण आज या निरूपणामध्ये संसाराबद्दल पाहणार आहोत। कुटुंब नियोजन केलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये कसा आनंद येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पती पत्नी मृत्यू होतात ना, तर मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट होते का बरं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। जर पती पत्नीनं बघा, पत्नीनं आपल्या सासू सासऱ्याची सेवा केली, मुलानं आपल्या मातापित्याची सेवा केली, तर त्याला जीवनामध्ये कसं फळ मिळतं ना, हे सुद्धा हे आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। निरूपण आहे ना, शांतपणे ऐका, आपलं मन देऊन ऐका। बघा, हे निरूपणाचं सार आहे ना, तुमच्या जीवनामध्ये सुंदर गती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। या नवरा बायकोच्या संसाराचं आहे ना, बहिणाबाईंनी सुंदर वर्णन केलेलं आहे। अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। बघा, असं मन प्रसन्न होऊन जातं। एवढं सुंदर वर्णन आहे ना, बहिणाबाईंशिवाय कोणी करू शकत नाही। संतांनी देखील भरपूर वर्णनं केली। म्हणजे हा संसार आहे ना, दुःखाचा सागर आहे, आणि ह्या सागरात जेव्हा आपण पडतो ना, तेव्हा भक्ती मार्गाची आणि आपल्या जीवनामध्ये संसाराची जेव्हा जो मनुष्य सांगड घालतो ना, तोच भगवंताला आवडत असतो। नाहीतर आपण या संसारामध्ये काही मनुष्य पाहतो, ह्या संसाराचा बोजा एवढा त्याच्यावर येतो ना, की कधी कधी आत्महत्येला प्रवृत्त होतो। आपल्या बायकोकडून होणारा छळ, आपल्या नवऱ्याकडून होणारा छळ, म्हणजे हा मनुष्य आहे ना, या मनुष्यानं जर संसारामध्ये भक्तिमार्गाची सांगड घातली, भक्ती मार्गामध्ये राहून संसार जर केला ना, संसारामध्ये राहून भक्तिमार्ग केला, तर बघा, आपल्या जीवनामध्ये समाधान मिळण्याशिवाय राहणार नाही। आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल। हा संसार असा आहे ना, तुम्ही कितीही आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही किती सुखी होण्याचा प्रयत्न करा, पण संसारात मनुष्य कधी सुखी होतो का बरं? कधीच होत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही किती जरी प्रयत्न केला ना, पण जो मनुष्य भक्तिमार्गामध्ये राहून संसार करतो, तो बघा आपल्या संसारामध्ये आहे ना, एवढी धन्यता निर्माण करतो, एवढी प्राप्ती करतो ना, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे आईबाप सर्व काही आनंदी असतात। हे होतं कशामुळं? भगवंताच्या नामस्मरणामुळं। म्हणजे हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, एवढं श्रेष्ठ आहे की आपण जर एकदा तरी घेतलं ना, तरी त्याचा मृत्यूनंतर तुम्हाला फायदा होणार आहे। आणि जर आपण रोजच भगवंताचं नामस्मरण घेतलं, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही। आपण आता पहिल्या नंबरला पाहूया, मायबाप। म्हणजे जर सुनेनं आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली, जर मुलानं आपल्या आईबापाची सेवा केली, तर त्यांच्या जीवनामध्ये काय होतं ना, ते अगोदर आपण पाहूया। तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। माय बापे केवळ काशी, तेथेची वसे पांडुरंग, त्यांची सेवा करावी भावी, तेन भेट देव। माय बापांची जी सेवा, तिची हारीची पूजा। तुका म्हणे माय बाप ह्याची खरे दैवत। म्हणजे काय बरं? म्हणजे आई वडील आहेत ना, म्हणजे आपली काशी आहे। आता काशी म्हणजे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, हे पवित्र तीर्थस्थानच आहे ना, आणि त्यांची सेवा आहे ना, म्हणजेच देवाची पूजा आहे। जेव्हा कोणताही मनुष्य, कोणताही मुलगा आईबापाची सेवा करतो, तेव्हा ती भगवंताची सेवा असते ना। म्हणून त्यांच्या रूपामध्ये देव वास करत असतो।
म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जर मुलानं आईबापाची सेवा केली तर त्याच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमी होत नाही, त्याच्या जीवनामध्ये समाधानाची कधीच कमी होत नाही. पण आजचा हा तरुण आहे ना, वेगवेगळ्या व्यसनांकडे वळला आहे, तर तो आईबापाची सेवा करेल का बरं? बघा, तुम्हाला आठवतं आहे का? बघा, पूर्वीचा काळ होता, वृद्धाश्रम आपल्या या भारतामध्ये होते का बरं? ही संस्कृती आली कुठून? ही संस्कृती पाश्चात्य संस्कृती आहे ना. बाहेरच्या देशांनी ही संस्कृती जपली, पण ही आपल्याला जपता आली नाही. म्हणजे बाहेरच्या देश आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य वाचतात, ज्ञानेश्वर माऊलींचे ते अभंग वाचतात, समर्थ रामदासांची शिकवण वाचतात, पण आपल्याकडे असून आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. असं का होतं बरं? कारण आपल्यामध्ये सुसंस्कृतपणा नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये मायबाप खुश असतात ना, ज्याच्या जीवनामध्ये मायबाप आनंदी असतात, त्या मायबापांचा आशीर्वाद आहे ना, त्या मुलाला कधीच मागे खेचू देत नाही. त्याच्या जीवनामध्ये तो पुढेच जाणार आहे. आणि सुनेबद्दल सांगायचं झालं तर सुनेनं आपल्या सासू सासऱ्याची सेवा केली तर तिला पुढचा जन्म आहे ना, हा राजयोग असतो. तिच्या जीवनामध्ये तिला कधीच कष्ट करावे लागणार नाही. आणि या जन्मामध्ये सुद्धा तिच्या जीवनामध्ये आहे ना, समाधान घडल्याशिवाय राहणार नाही. तिच्या जीवनामध्ये आनंद होईल. हे का घडतं बरं? कारण आईबापाचे जे आशीर्वाद आहेत ना, ते भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण आईबापाची सेवा केली पाहिजे. या आईबापाची, श्रावण बाळानं आईबापाची सेवा केलीच ना, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, श्रावण बाळा एवढे कष्ट तर नाहीत ना. आपण सुखी समाधानी माणसं आहोत. मग आपण जर भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये समाधान घडेलच ना. पण दुसरं म्हणजे जर पती पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास नसेल तर जीवनामध्ये भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये रामू आणि गंगा नावाची पती पत्नीचं जोडपं राहत होतं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण स्वभाव मात्र थोडा वेगळा होता. रामू शांत स्वभावाचा होता आणि विचार करणारा होता, तर गंगा थोडी पटकन रागावणारी होती. एकदा गावामध्ये मोठा दुष्काळ पडला. घरात अन्न कमी झाले, पैसा उरला नाही. रामू रोज काम शोधायला जाई, पण त्याला काम मिळेना. गंगा काळजीमध्ये होती आणि त्या काळजीतून त्या रामूवरती रागवायची. एक दिवस गंगा रागाने म्हणाली, तुम्ही काहीच करत नाही, आपलं घर कसं चालणार बरं? रामू काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी तो लांब गावात कामाच्या शोधामध्ये निघाला. त्यानं गंगेला एक काठी दिली आणि म्हणाला, ही काठी जपून ठेव. ही फक्त काठी नाही तर आपला दोघांचा तो विश्वास आहे. गंगा काही समजली नाही, पण काठी तिने जपून ठेवली. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, परंतु परत रामू आला नाही. गंगा खूप अस्वस्थ होती, पण ती रोज त्या काठीकडे बघायची आणि रामूचा ते वाक्य आठवायची, हा आपला विश्वास आहे. तिने ठरवलं, रडून काही होणार नाही. तिने छोटंसं काम सुरू केलं. लोकांच्या घरी जाऊन काम करायला लागली. हळूहळू घर चालू लागलं. काही महिन्यांनी रामू परत आला. थकलेला होता, पण खूप आनंदी होता. त्याला दूर गावामध्ये काम मिळालेलं होतं आणि थोडे पैसेही कमवलेले होते. गंगा त्याला पाहून आनंदाने रडू लागली. रामू हसला आणि म्हणाला, तू काठी जपलीस का बरं? गंगा म्हणाली, हो नक्कीच. त्या काठीनं मला शिकवलं तुमच्यावर विश्वास ठेवायला आणि स्वतःवर सुद्धा. रामू म्हणाला, संसार काठीवर नाही तर विश्वासावर चालतो ना. या कथेचा अर्थ काय आहे बरं? प्रत्येकाला समजलेलाच असेल असं नाही, पण ज्यांना समजलेला नसेल ना, त्यांना आता सांगतो. पती पत्नीच्या नात्यामध्ये आहे ना, प्रेम जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकाच महत्त्वाचा आहे तो विश्वास आणि समजूतदारपणा. म्हणजे अडचणी भरपूर येतात, पण दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर संसार मजबूत राहतो. आणि हा संसार मजबूत आहे ना, तो आपल्याला मजबूत करायचा आहे. आणि तो कधी होईल बरं? तो होईल पती पत्नीच्या विश्वासावर.
बघा, आता आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. बघा, गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट कधी होते बरं? बघा, कधी विचार केलाय का, ज्या व्यक्तीला आपण आपली अर्धांगिनी समजतो किंवा प्राणप्रिय व्यक्ती समजतो, पती म्हणतो, बायको म्हणतो, त्याच्यासोबत आपण अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे घेतले, जन्माजन्मीचे भेटीचे वचन घेतो, आणि जेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते ना, ते ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी आतुर होऊन उभा असतो? काही नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात का, की आपल्या कर्माच्या भीती या नात्याला कायमचं तोडून टाकतात? आजचं हे निरूपण आहे ना, बघा, या नात्यांवर आहे, नवरा बायकोवर आहे. तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानामध्ये लपलेले ते रहस्य आहे ना, ते आपण उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे जे काही होतं ना, ते सर्व गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पण आपण कधी लक्ष देतो का बरं? कधीच लक्ष देत नाही. का देत नाही बरं? आपला विश्वास नसतो. पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ती सर्व या निरूपणामध्ये मिळणार आहेत. बघा, खूप जणांना असे प्रश्न पडतात की माझे मिस्टर, माझी बायको मला सोडून गेली. बघा, असा प्रश्न पडतो, पण खरंच जाते का बरं? त्याला स्वप्न पडतो, आम्ही पुन्हा कधी भेटू शकत नाही, पण सद्गुरूंच्या कृपेने आम्ही पुन्हा भेटू शकतो. हे ऐकलं ना की मन विचाराने शांत होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे ना, ते आपण नाकारू शकत नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव आहे ना, तो कधी ना कधी मृत्यू पावणारच आहे. म्हणजेच मृत्यू हा अटळच आहे ना, त्याला वेळेचं काळानं बंधन नाही. ज्याची वेळ ठरलेली आहे ना, त्याला जावंच लागणार आहे. पण गरुड पुराणामध्ये जे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षी राज गरुडाला जेव्हा मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं ना, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिलेली आहे. ते आपल्याला विसरून जाणार नाही. म्हणजे आपली ते वाट पाहत असतात. या विषयामध्ये आपण गरुड पुराणामधील त्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत, जिथे आत्म्याच्या प्रवासाचं वर्णन ते सर्व आलेलं आहे. तितकंच ते भावनिकसुद्धा आहे. तुम्हीही कुणाजवळच्या व्यक्तीला गमावला असेल तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, सद्गुरूंचा एक संकेत समजा. पुढे जाण्यासाठी मनापासून जय सद्गुरू नक्कीच कमेंटमध्ये लिहा. कारण सद्गुरूंच्या नावामध्ये आहे ना, सर्व दुःखातच निवारण होतं. गरुड पुराणामध्ये आहे की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात ना, तेव्हा आत्मा लगेच यमलोकामध्ये जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि घराभोवती फिरत असतो. पहिल्या काही तासामध्ये आत्म्याला हे समजत नाही की तो मेलेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो. तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अगं, मी इथेच आहे, तू रडू नकोस असं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे शब्द आहेत ना, ते कुणालाच ऐकू येत नाही. तो आपल्या मुलांजवळ जातो, बायकोजवळ जातो. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस आहेत ना, त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती असतो, आणि जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर पत्नी पतीच्या भोवती असते. कारण तिचं दुःख आहे ना, त्याला बांधून ठेवतो. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं ना, तेव्हा त्याला पुढच्या प्रवासाची ऊर्जा मिळते. आपण ऐकून असतो तो माझ्या जवळ आहे, पण आपण त्याला मिठी मारू शकत नाही. अंगावर शहारे येतात. हे ऐकून तुम्ही किती निष्ठुर असतात. तुम्हाला हे असतं ना, कधी वाटलंय का की कुणीतरी घरात आहे पण तो दिसत नाही? या 13 दिवसामध्ये घरामध्ये गरुड पुराण आणि विष्णू सहस्रनाम लावून ठेवावं. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता
सद्गुरूंच्या या मंत्राचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसामध्ये केलेले हे शुद्ध दान आहे ना, त्या आत्म्याला पुढच्या प्रवासामध्ये भोजन म्हणून मिळतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं आहे, पण गरुड पुराणामध्ये याला ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पती किंवा पत्नी म्हणून का येते, त्यामागील कारण आहे ना, ते मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असेल. म्हणून गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधी दगापटका केलेला नसतो, म्हणजे एकमेकाला फसवलेलं नसतं, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात ना की मृत्यूनंतर देखील त्यांना कोणी कधीच तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकांच्या वाटेवर असतो ना, तेव्हा त्याच्या मनामध्ये आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतो की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे आहे ना पितृलोकामध्ये जाता येतं. तिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. तुम्ही एक विचार करा, मृत्यूच्या त्या भयानक वाटेवर, त्या वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण येत असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल ना, तर जिवंतपणीचं माफी मागा. जरा अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावानं अन्नदान करा. जय सद्गुरू या सेवेनं केले ना, हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणामध्ये एका नदीचा उल्लेख आहे ना, ती नदी तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तिचं नाव आहे वैतरणा नदी. मृत्यूच्या 1 तास आधी आहे ना, तो थरकाप होतो. ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला आधी थोडीशी चाहूल लागते. त्या जीवाला माहीत असतो की आज काहीतरी अनिष्ट घडणार आहे. ही वैतरणा नदी आहे ना, ही खूप रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतं की ज्या पती पत्नीनं आयुष्यामध्ये एकत्र राहून धर्माचं पालन केलं असेल, दानधर्म केलेला असेल, त्यांच्यासाठी यमदूत आहेत ना, एका नावेमध्ये आणतात. पण ज्यांनी पाप केलेलं असतील, जोडीदाराचा छळ केलेला असेल, ते या नदीमध्ये अडकून पडतात. इथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो, आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल ना तर तो तिथेच ओरडत राहतो. एकाच्या नावेतून प्रवास करणारे हे 2 जीव आहेत ना, ते कर्मांमुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात व वैतरणा नदीतून या सुटका होण्यासाठी जिवंतपणेचं गोदान किंवा गायीची सेवा ही खूप महत्त्वाची ठरते. म्हणून आपण जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत ना, तोपर्यंत आपण गायीची सेवा केली पाहिजे. बघा, दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळं कर्माचा भार हलका होतो ना. मुळात कोणतीही गोष्ट आहे ना किंवा कर्म करताना दत्तगुरू मला बघत आहेत हे लक्षात ठेवून कर्म करत जा, म्हणजेच तुमच्या हातून पाप आणि चुका कमी घडतील. गरुड पुराणातील हे सर्वात मोठं रहस्य आहे. लोक विचारतात, आम्ही पुढच्या जन्मामध्ये पुन्हा नवरा बायको होऊ शकतो का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही, तो फक्त कपडे बदलतो. तसं शरीर बदलत असतं. जर पती आणि पत्नी दोघांचीही इच्छा पुन्हा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधी कधी ते पिता आणि पुत्री असतील, कधी कधी भाऊ बहीण असतील, कधी कधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतील. कारण या प्रेमाचा उद्देश आहे ना, फक्त शरीर नसतं तर आत्म्याचं समाधानच असतं ना. ज्यांचा मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाही, ते थेट दत्तगुरूंच्या चरणी विलीन होतात. ह्या ऐकताना थोडं वाईट वाटलं असेल की नातं बदलू शकतो, पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते, मग ती कोणतेही रूपामध्ये का असेना. हीच खरी भक्ती आहे ना. जर तुम्हाला पुन्हा तेच नातं हवं असेल तर हा संकल्प करून 21 दिवस
दत्तगुरूंचे ते सद्गुरू चरित्र वाचा आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही बाळगा. ती इच्छा तुम्ही बाळगली ना तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. अनेक भक्तांना अनुभवसुद्धा येतो की गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराणा याला संकेत मानतं. आत्मा जेव्हा मृत्यूनंतर स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो ना. पण तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल किंवा रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते अजूनही तृप्त झालेले नाहीत. जर ते शांतपणे असताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यम लोकांची त्यांची परीक्षा संपली आहे आणि ते खूप सुखी आहेत. ही एक प्रकारच्या भेटीचीच गुण आहे ना. जेव्हा स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो ना तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आलेत, पण रडू आल्यावर डोळ्यामध्ये पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न कधी पडलंय का बरं? म्हणजे जर स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःखद रूपात दिसत असेल तर नारायण बळी नाहीतर त्रिपिंड श्राद्ध करून घ्यावं दररोज. बघा दत्तगुरूंचा हा मंत्र आहे ना, बघा 11 वेळा जप करावा. गरुड पुराणातील प्रेतकल्प सांगतो की यमराजाच्या दरबारामध्ये सर्व आत्मे आपल्याला कर्माच्या रांगेमध्ये उभे असतात. त्या रांगेमध्ये उभे असताना प्रेम नसतं, भावना नसतात. तो असतो तो फक्त पश्चाताप. या यमराजाच्या दरबारामध्ये सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत त्या रांगेत उभे असतात. तिथे भेट होणं शक्य असतं, पण तिथे मोहमाया नसते. तिथे फक्त असतो तो पश्चाताप. यमराज त्यांना त्यांची मागील आयुष्य पडद्याप्रमाणे दाखवतात. जर दोघांनीही भक्ती केली असेल तर यमराज त्यांना एकत्र पुढच्या प्रवासासाठी जाण्याची परवानगी देतात. पण फक्त हे 1% लोकांच्या बाबतीमध्ये घडतं ज्यांनी आपलं आयुष्य दत्तगुरूंच्या चरणी अर्पण केलेलं आहे. त्या गर्दीमध्ये आपला जोडीदार आहे ना, आपल्याला ओळखेल का हा विचार करूनच मनाला धडकी भरते. बघा, पण दत्तगुरूंच्या भक्तांना ओळखण्याची गरज नसते, कारण त्यांच्या कपाळावरून समजतं. या कपाळावर असलेलं हे नावाचं तेज असतं ना, त्या आयुष्यात कधीच कोणाचं मन दुखू नका. म्हणून पती पत्नीने एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे आहेत ना, ते दत्तगुरूंचं नामस्मरण करावं. हे एकत्र केल्यानं पुण्य तुम्हाला मृत्यूनंतर सुद्धा एकत्र ठेवतं. गरुड पुराण सांगतं की मृत्यूच्या वेळी जेव्हा भयानक यमदूत येतात ना, ते फक्त पापी लोकांसाठी असतात. जर लोक आयुष्यभर दत्तगुरूंच्या नामामध्ये दंग असतात, त्यांच्यासाठी मृत्यू आहे ना, तो वेदनादायक कधीच नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूंच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येतं. जर पती पत्नी दोघांनीही आयुष्यभर भक्ती केली असेल तर ते यमलोकामध्ये जातच नाहीत, तर ते थेट उच्च लोकामध्ये जातात. जिथे दुःख नाही, फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट आहे ना, ही कायमची दिव्य असते. ती दत्तगुरूंची कृपा आहे ना, किती आघात आहे ना. म्हणजे मृत्यूसारख्या भयान गोष्टीला सुद्धा दत्तगुरू फुलासारखं हलकं करतात. म्हणून केवळ दत्तगुरूंच्या नामस्मरणामध्ये दंग व्हा. दत्तगुरू कधीच तुमची साथ सोडणार नाहीत. हे वाक्य नाही तर हे अंतिम सत्य आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दत्तगुरू माझा हात सोडू नका ही एक प्रार्थना करा. दत्तगुरू सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती जरी टेन्शन आलं ना तरी टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. तुमच्या जीवनामध्ये दत्तगुरूंची जर कृपा झाली ना तर तुमच्या जीवनामध्ये खूप चांगली वेळ येणार आहे. फक्त दत्तगुरूंचं नामस्मरण सोडू नका, तुम्हाला हवं ते मिळणार आहे. शांत राहा, संयमी राहा, नम्रता तुमच्या हृदयामध्ये ठेवा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना सुख, समाधान, तुम्हाला होणारी पत्नी, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त दत्तगुरूंना विसरू नका, नामस्मरणामध्ये राहा, तुमचं कल्याण होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.